या शहरात आज जी दहशत आणि गाव गुंडगिरीची जी गुंडांची गुंडगिरी वाढलेली आहे ते थांबवायचं असेल तर आमच्या पॅनलला आमच्या मतदार बंधूंनी भरघोस मताने विजय करायला पाहिजे। आमच्या माता भगिनी आहेत, आमच्या लहान मुली ज्या भगिनी आहेत त्या शाळेला हायस्कूलला असतील कॉलेजला असतील त्या घरात येऊसपर्यंत त्यांच्या पाल्यांना जेव्हा जीव नसतो। एवढी दहशत गुंडगिरी या शहरात फोफवलेल्या पोलिसांच्या वरती या राजकीय पक्षांचा दबाव आहे आणि तो कुठंतरी संपवायचा मोडून काढायचा म्हणून माझी उमेदवारी आहे। आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करायचं, जनतेला भयमुक्त करायचं। बैलांची आज छेडाछेड चालू आहे, जी गुंडगिरी काय फालतू माणसं करायला लागलेले आहेत त्यांना कुठं तर रोखायचं काम आम्ही करायचं ठरवलेलं आहे। भाजप पक्ष हा जातीवादी पक्ष आहे। 1 वर्षभर झाला आमदारकी दिले होऊन किती फंड आणला हो त्याने? कोट्यवधीचे आकडे कुठं सांगते ते बजेटमध्ये धरलेलं काम आहे, त्या हेडला असलेलं काम आहे। ही जी 78 कोटीची योजना आहे, योजना 2016ला आम्ही केली होती, त्याची सगळी कागदपत्र देऊन मंत्रालयात फायनलला होती, फक्त हिने आलेली योगायोगाने योजना मंजूर झाली। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। वज्रधारी न्यूजच्या माझं विजन या खास कार्यक्रमात आज आपल्यासोबत त्यांचं विजन सांगण्यासाठी जत शहराचे अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे आज आपल्यासोबत आहेत, ज्यांची जत शहराचे कुटुंब प्रमुख अशी ओळख आहे, ज्यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम केले, इथं सरपंच म्हणून काही काळ काम केले, ते आज आपल्यासोबत आहेत। त्यांचं विजन आणि त्यांची भूमिका ते आज आपल्यासोबत मांडणार आहेत। वज्राच्या माझं विजन या कार्यक्रमात तुमचे स्वागत। तुमच्या उमेदवारीची भूमिका काय आणि तुमचं विजन काय हे आमच्या प्रेक्षकांना सांगा। जत नगरपालिकेची 2025ची निवडणूक लागलेली आहे। आमचे नेते माजी आमदार विलासराव जगताप साहेब, बसपचे आमचे मित्र अतुल कांबळे साहेब, त्याचबरोबर शिवसेना उभाटाचे आमचे मित्र बंटी दुधाळ साहेब, असं मिळून आम्ही हे पॅनल केलेलं आहे। आमच्या या पॅनलचे नेते या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ज्यांच्याकडे आज अर्थ खातं आहे, ते अजितदादा पवार यांचं घड्याळ चिन्हावरती आम्ही हे पॅनल उभा केलेलं आहे। वार्ड नंबर 4मध्ये आमचे सहकारी मित्र बसपचे अतुल कांबळे साहेब यांना 2 उमेदवार आम्ही ते दिले, त्यांचं चिन्ह आहे हत्ती। आणि आज आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते सर्व क्वालिफाईड आहेत। मी स्वतःही 1984ला BA ऑनर्स अर्थशास्त्र आहे। आमच्या बरेच उमेदवार MA, MCOM, MSc, काय आर्किटेक्ट इंजिनियर आहेत, काय कम्प्युटर इंजिनियर आहेत, अशा अतिशय उच्च शिक्षित अशा उमेदवारांना आणि महिलांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे। त्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की या शहराचा विकास झाला पाहिजे। या शहरात आज जी दहशत आणि गाव गुंडगिरीची जी गुंडांची गुंडगिरी वाढलेली आहे ते थांबवायचं असेल तर आमच्या पॅनलला आमच्या मतदार बंधूंनी भरघोस मताने विजय करायला पाहिजे। गुंडगिरी आणि गावगुंडी तुम्ही जो आत्ता उल्लेख केला ते नेमके कोणाचे आहे? या शहरात जी भुरटी गुंडगिरी आहे, कोणाचे आहे? लोकांना त्रास देणे, व्यापाऱ्यांना सारखा हॅरेसमेंट करून वर्गणी मागणे, अमुक वर्गणी पाहिजे, तमुक वर्गणी पाहिजे, यात्रेची पाहिजे, अनेक देवधर्माची पाहिजे, फक्त आता लग्नाची वर्गणी मागायची तेवढंच थांबलेले आहे।
आणि ते मोडून काढण्यासाठी आमची उमेदवारी आहे. पण ही गुंडगिरी कोणाची आहे, म्हणजे नाव घ्या. आज इथं नाव घेऊन घेण्यापेक्षा जे इथले जे आमचे स्थानिक मतदार बंधू बहीण आहेत त्यांना कोणाची गुंडगिरी आहे काय सगळं माहीत आहे. ते मोडून काढण्यासाठी आम्ही हे आमचं पॅनल आहे. गेली 30 वर्षे ग्रामपंचायत माझ्याच ताब्यात होती. 1984 टू 1992पर्यंत मी सदस्य होतो. 1992 टू 97पर्यंत मी सरपंच होतो. आणि त्यानंतर ज्या वेळेला ही ग्रामपंचायतची इलेक्शन लागायची त्यावेळेला चिन्हाचं काय प्रश्न नसायचा, परंतु काँग्रेसची काय मंडळी आम्हाला विरोध करून बाजूला काढायची. आम्ही गेली 30 वर्षे स्वतंत्र पॅनल लावून ही ग्रामपंचायत 17पैकी कायम आमच्या 16, 15, 16 सीट आलेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. त्यामुळं पत्रकार काय मंडळींचं असं म्हणणं आहे या शहराचा मी कुटुंब प्रमुख आहे आणि इथल्या मतदार बंधू भगिनीने आमच्यावर एवढं प्रेम केलं आहे. मी काय एकाच वेळेला मार्केट कमिटी सभापती, जत ग्रामपंचायत सरपंच आणि पंचायत समिती सदस्य होतो साहेब. एवढं भरभरून लोकांनी माझ्यावरती प्रेम केलेलं आहे. आज आमच्यात फार मोठा, मी ज्या वार्डातनं ग्रामपंचायतला माझं जे होम पिच ग्राउंड आहे त्या मतदारसंघामध्ये चर्मकार समाजाचे जवळजवळ 2000 आसपास मतं आहेत. परंतु त्यांच्यातला माणूस जरी उभा राहिला तरी कधी माझ्या विरोधात त्याला 100 मतं पडली नाहीत. एवढं प्रेम जनतेनं आमच्यावरती केलेलं आहे आणि म्हणून त्याची उतराय म्हणून आम्ही ही निवडणूक आज लढवत आहोत. वास्तविक माझी इच्छाही नव्हती निवडणुकीला उभं राहायचं. आमच्या घरी 1 वर्षापूर्वी दुर्घटना घडली. माझी मंडळी सौभाग्यवती अलका शिंदे अटॅकनं मयत झाल्या. त्यामुळं मी डिसमूड होतो मला काय इलेक्शन वगैरे लढवायचं नाही. आमचा चिरंजीव एक मार्केट कमिटी सदस्य आहे, तो अगोदर या नगरपालिकेत संचालक होता. त्यामुळं आता मी काय या नगरपालिकेचं राजकारण करावं अशी काय माझी इच्छा नव्हती. परंतु बऱ्याच व्यापाऱ्यांचं असेल, आमच्या कार्यकर्त्यांच्या रेट्याच्या आग्रहामुळं मी 1-2 महिने नाहीच म्हणत होतो. परंतु त्यांनी ज्यावेळेला हट्ट धरला, ही जत शहराची रुळावरनं घसरलेली गाडी परत एकदा रुळावरती आणण्यासाठी तुमच्यासारखा एक खमक्या माणूस पाहिजे आणि तुम्ही उभारलाच पाहिजे आणि त्यांच्या अट्टहासापोटी मी ही निवडणूक लढवत आहे. आणि मी निश्चितपणानं या शहराचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे. आमच्या माता भगिनी आहेत, आमच्या लहान मुली ज्या भगिनी आहेत त्या शाळेला हायस्कूलला असतील, कॉलेजला असतील, त्या घरात येऊसपर्यंत त्यांच्या पाल्यांना जेव्हा जीव नसतं. एवढी दहशत गुंडगिरी या शहरात फोफावलेल्या, पोलिसांच्या वरती या राजकीय पक्षांचा दबाव आहे आणि तो कुठंतरी संपवायचा, मोडून काढायचा, म्हणून माझी उमेदवारी आहे. तुमचं वोट कुठेतरी भाजप पक्षाकडे आहे का गुंडगिरीच्या बाबतीत? नाही, भाजप वगैरे असं काय नाही. इथल्या स्थानिक जे आमच्या माता भगिनी आहेत किंवा आमचे मतदार बंधू आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे. आज एखाद्या पक्षाचं नाव घेऊन आमच्या पॅनलमधले उमेदवार बघा, इतर पक्षाच्या पॅनलमधले उमेदवार बघा. आमच्याकडं स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आहेत, आमच्याकडे शिकलेले उच्च शिक्षित असे उमेदवार आहेत. बाकीच्यांच्याकडे बघा गुंडगिरी, मटका किंग असे अनेक मंडळी त्या पॅनलमध्ये आहेत. त्या पॅनलची तुलना इथले जत शहरातील आमचे मतदार बंधू भगिनी निश्चितपणानं करतील, त्यात कुठलीही शंका नाही. जतचं हे बिरनाळ जो तलाव आहे तो पिण्यासाठी रिझर्व आहे आणि त्या बिरनाळ टँकमध्ये आता रेन वॉटरचं पाणी येत नाही. पावसाचं पडलेलं पाणी जिथल्या तिथं ते नाळापलटी असू देत, जलसंधारणच्या कामामुळे तिथल्या तिथं ते थांबलेलं आहे. यात सोडलेलं पाणीच्या शहराला आम्ही देतो आहे. मध्ये या भाजपवाल्याच्या काही मंडळींनी तिथं बोटिंग स्पर्धा घ्यायची नियोजित केलं. ठीक आहे, आम्हाला त्याचा आनंद होता, कारण एक नवीन स्पर्धा या जत तालुक्यासारख्या दुष्काळ तालुक्यात भरवायला लागलेत ही आनंदाची बाब आहे. परंतु त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही ही स्पर्धा भरवा, निश्चितपणानं आमचा त्याला पाठिंबा असेल. पण रिझर्व जो बिरनाळ टँक पिण्यासाठी तिथं न करता दुसऱ्या कुठल्याही जत शहराच्या आसपास बरेच अनेक तलाव आहेत त्या तलावामध्ये घ्या. परंतु या मंडळीने हट्टाने ते आमचं न ऐकता त्या स्पर्धा घेतल्या. तिथे एक 5,000 लोक आले, त्यात पाण्यात उतरले, हे केलं. पाणी जर दूषित झालं असतं तर एक मोठ्या साथीला या शहराला सामोरं जावं लागलं असतं. पण या 50-60 हजारचं लोकसंख्या असलेलं हे शहर आहे, तसा कुठलाही प्रकार इथं झाला नाही. ते परमेश्वराची कृपाही असू शकेल. आणि म्हणून आमची अशी विनंती आहे की जो हट्ट करतील ते अतिशय वाईट आहे. 2012ला पहिली ही नगरपालिकेची इलेक्शन नगरपालिका जाहीर झाली आमच्यात.
पहिलं इलेक्शन लागलं त्यावेळेला स्वर्गीय नेते आमचे मदन भाऊ होते. त्यांनी मला विचारलं, सभापती तुम्हाला चिन्ह नाही दिलं जाते, असाच काँग्रेसचा आमचा हात आतापर्यंत आम्ही ग्रामपंचायत सांभाळली, परंतु ज्या वेळेला नगरपालिका झाली त्यावेळेला मात्र काँग्रेसची काय माणसं पुढं आली आणि ते आम्हीच पॅनल करणार, आम्हालाच पक्षाचं चिन्ह पाहिजे म्हणून असा हट्ट धरला. त्यावेळेला मदन भाऊनी सांगितलं, चिन्ह कोणालाही मिळणार नाही, ज्याच्या ताकदीवरती तुम्ही लढा. आम्ही अपक्ष म्हणून लढो, काँग्रेसवाले अपक्ष म्हणून लढले. आम्ही तेव्हा काँग्रेसमध्येच होतो. त्यावेळेला 12 सीटा आमच्या आल्या 20 पैकी. पहिला नगराध्यक्ष रवी साळे म्हणून माझाच झाला. ज्या वेळेला ओबीसी नगराध्यक्ष पडला तेव्हा पट्टू गौंडेला मी नगराध्यक्ष केलं. सरपंच असताना बऱ्याच मंडळीला मग अतुल कांबळे साहेब असतील, संजय कांबळे असतील, आमचे रवींद्र खाडे साहेब असतील, त्याचबरोबर महादेव कुळी असेल, नसीर मुल्ला असेल, पट्टू गौंडे असेल, या सर्व मंडळींना सत्तेत सरपंच म्हणून बसवण्याचं काम मी केलेलं आहे. आणि त्यामुळं आजही या पदाला मी इच्छुक नव्हतो, परंतु जनरेट्या पुढं मलाही काही नाही म्हणता आलं नाही, म्हणून या पॅनलमध्ये मी आज अजितदादांच्या पॅनलमध्ये मी उभा राहिलेलो आहे. अजितदादांचं चिन्ह आहे घड्याळ. अजितदादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, ज्यांनी या लाडक्या बहिणीची योजना आणली. त्या योजनेचे ते शिल्पकार आहेत, जनक आहेत. आज आमच्या माता भगिनींच्यासाठी ह्या लाडक्या योजनेसाठी अजितदादांनी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. त्यामुळं या शहरातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत निश्चितपणानं अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील. अजितदादांनी आम्हाला वेळी दिलेला आहे. 30 तारखेपर्यंत एक वेळा अजितदादांची सभा या जत शहरामध्ये होणार आहे आणि म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करायचं, जनतेला भयमुक्त करायचं. महिलांची आज छेडाछेड चालू आहे, जी गुंडगिरी काय फालतू माणसं करायला लागलेले आहेत, त्यांना कुठं तर रोखायचं काम आम्ही करायचं ठरवलेलं आहे साहेब. आत्ता तुम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेचा उल्लेख केला. शिंदे गटाचा पण उमेदवार नगराध्यक्षपदाच्या मैदानात उतरला आहे, रिंगणात आहेत. तेही म्हणतात लाडकी बहीण योजना आमची आहे, का त्याचे जनक एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि तुम्ही म्हणताय अजितदादा आहेत. नाही, अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी योजना आणली ना, पण अर्थ खात्याचे अर्थमंत्री अजितदादा आहेत. तिजोरीची किल्ली त्यांच्या हातात आहे. बजेट कोणाला द्यायचं, कोणाला किती द्यायचं ते अजितदादा ठरवत आहेत. या तालुक्यात आमचे माजी आमदार जगताप साहेब आहेत. जगताप साहेब असतील, आमचे अतुल कांबळे साहेब असतील, बंटी दुधाळ असतील. आम्ही सर्व एकदा अजितदादांना भेटलो. त्यांनी सांगितलं, विकासासाठी तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा निधी मी देतो, फक्त तुम्ही घड्याळ निवडून आणा आणि ज्या शहराचा विकास तुमचा पाठीवर आला आहे दुष्काळ तालुक्यातला, तेवढा तुम्ही 1000, 1500, 2000 कोटी मागितले तरी मी तरतूद करीन. अजितदादांनी परवाच 150 कोटी त्या आष्ट्याच्या नगरपालिकेला दिले आहेत. त्यामुळं निधी आणणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता आमचे माजी आमदार विक्रम सावंत होते, 5 वर्षे त्यांनी आमदार होते, त्यांचे माऊस बंधू मंत्री होते 2.5 वर्षे. त्यावेळेला तिने 5,000 कोटी या तालुक्यासाठी आणून खर्च केला असता तर कुणाला काय वाईट वाटायचं कारण नव्हतं, परंतु त्यांनी तसा कुठलाही प्रकार केलेला नाही आहे. या तालुक्यातले जर काम त्यांनी चांगलं केलं असतं तर अतिशय चांगलं झालं असतं. मागे 2-3 वर्षापूर्वी सोसायटीचं इलेक्शन लागलं. गेली 40 वर्षे सोसायटी माझ्याकडे आहे, जत विकास सोसायटी. आम्ही त्यावेळेला म्हटलं, बाबा मिळून करू, 4-5 सीटा तुम्हाला देतो आम्ही, प्रत्येक वेळा माझंच पॅनल बिनविरोध असतं आहे, सोसायटीवर खर्चाचा burden नको. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तसं काय होणार नाही, तुम्हाला 1 सीट देतो, 12 सीटा आमच्या असतील. त्यावेळेला आम्ही सांगितलं, सगळ्याच तुम्ही घ्या, तुम्ही आमदार ते आमदार होते. त्यावेळेला इलेक्शन लागलं साहेब, आणि सांगायला तुम्हाला हरकत नाही आहे, त्यावेळेला आमच्या 13च्या 13 आल्या, 13-0 त्यांना आम्ही केलं आणि ते बी 6000 मतदान असताना आम्ही 1500-1600च्या फरकानं सर्वच्या सर्व सीटा निवडून आणल्या. गेली 30 वर्षे ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे. कधीच आमच्या 15-16 सीटाच्या खाली सीटा त्या आमच्या आलेल्या नाहीत. असं असताना पहिली नगरपालिका बिनचिन्हाची लढून आम्ही जिंकली. 2016ला 17ला ज्यावेळेला इलेक्शन झालं त्यावेळेला काँग्रेसला तिने काँग्रेस चिन्हावरती लढवलं, संपूर्ण पॅनल त्यांचं होतं. आम्ही घड्याळ चिन्हावरती त्यावेळेला निवडणूक लढवलं. आमचं नवीन घड्याळ चिन्ह त्यावेळेला नवीन होतं, लोकात त्यावेळेला रुजलेलं नव्हतं, परंतु त्यावेळेला आमच्याही 6 सीटा आल्या, त्यांच्याही 6 सीटा आल्या. आमची नगराध्यक्षाची सीट 4-5 मतानं पडली, पण त्या काँग्रेसची सीट नगराध्यक्ष झाली, त्यात कुठं त्यांच्याकडे आहे काय, आज ते गेले भाजपमध्ये. त्यामुळं या शहराचा संपूर्ण विश्वास आमच्यावरती आहे. आम्ही या शहरासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. मग नगरपालिकेची इमारत असेल, इंगुलुमे दारातलं ते भाजी मंडईचं कॉम्प्लेक्स असेल,
जुना लोखंडी पूल असेल तो दुरुस्त आम्ही केलेला आहे. परत बाजारपेठेत मारुतीचं देवळापासलं जे आमचं कॉम्प्लेक्स असतील, गाड्या असतील, बिरनाळची जुनी योजना असेल, हे फिल्टर हाऊस असेल किंवा पाण्याची दुसरी योजना आमची ती गौसूद असेल, ती माझ्याच कारकिर्दीत 92 ते 97 या काळात झाली. जत शहराच्या विकासाच्या बाबतीत जत शहर खूप मागं आहे असा आरोप होतो. हो. आणि भाजपचं म्हणणं आहे की इथला पालकमंत्री आमचा आहे, आमदार आमचा आहे, राज्याचा मुख्यमंत्री आमचा आहे, त्यामुळे जत शहर हे आमच्या ताब्यात पाहिजे, इथं आमची सत्ता आली पाहिजे आणि जत शहरवासी आम्हाला निवडून देतील, हे असा त्यांचा आरोप आहे. आणि तुम्ही गेली 30-35 वर्ष इथं तुमची सत्ता आहे. त्यांचा आरोप ह्या शहराचं जे विकासाचं मागासलेपण आहे ते तो आरोप तुमच्यावर आहे त्यांचा, की तुम्ही याला जबाबदार आहे. ना त्यांनी काय जरी आरोप करत असतील ते सगळं झूट आहे. त्यावेळेला निधीच नव्हता आमच्याकडे, ग्रामपंचायत होती. आज नगरपालिका झाल्यामुळं निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा निधी येईल. आज भाजप जरी म्हणत असलं तर बजेटच्या किंवा तिजोरीच्या चाव्या अजितदादांच्या हातात आहेत. बजेट मंजूर किंवा हे करणार ते आहेत. चंद्रकांत दादांनी कालच म्हटलंय तिजोरीच्या चाव्या कोणाकडे आहेत, त्यापेक्षा तिजोरीचा मालक कोण आहे हे अजितदादांनी. मालक कोण जरी असलं तर चावी कोणाकडे आहेत ते महत्त्वाचं आहे साहेब. मालक कोण आहे त्यापेक्षा तिजोरीच्या चाव्या कोणाकडे आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे. भाजप पक्ष हा जातीवादी पक्ष आहे. 1 वर्षभर झालं आमदारकीचे इलेक्शन होऊन किती फंड आणला हो त्याने? कोट्यवधीचे आकडे सांगतो. कुठं सांगतेत? हे बजेटमध्ये धरलेलं काम आहे, त्या हेडला असलेलं काम आहे. ही जी 78 कोटीची योजना आहे ती योजना 2016ला आम्ही केली होती. त्याची सगळी कागदपत्र देऊन मंत्रालयात फायनलला होती. फक्त हिने आलेली योगायोगाने ती योजना मंजूर झाली. आज आमचे नेते जयंतराव पाटील साहेबांनी या 62 गावाला पाणी दिलं. पाणी नसताना त्यांनी पाणी मंजूर केलं. पाण्याचा लवादा न बसता त्यांनी लवादा दिला. तुम्ही आत्ता म्हटलं भाजप तिने केली. आज अजितदादाच्या आम्ही पक्षात आहे. तुम्ही आत्ता म्हटलं की भाजप हा जातीवादी पक्ष आहे. मग भाजप जातीवादी पक्ष आहे तर तुम्ही त्या पक्षासोबत राज्यात सत्तेत आहात. हो आहे की. पण जातीवादी पक्ष पण म्हणताय ना. आमचं घड्याळ चिन्ह वेगळं आहे. अजितदादा आमच्या पक्षाचे नेते युती आहे त्यांची. आज जत शहराचा कारभार करायचा असेल, जत शहराला निधी असेल तर पक्षाच्या विरोधात जाऊन चालत नाही, पक्षातच पाहिजे. आज काँग्रेसवाल्यामध्ये तर आम्ही करतो तमुक करतो, सत्ता असताना तुम्ही काय दिवे लावले नाहीत. आज सत्ता तुमच्याकडे काहीच नाही. आज आमदारकीचं इलेक्शनला अजून 4-4.5 वर्ष लागणार आहेत. 4 वर्षाचा जरी काळ असला त्याची ते नोटिफिकेशन होणे बाकीच्या ज्या भानगड्या त्याला 6 महिने वर्षभर जाणार आहे. 4-4.5 वर्षांनी ज्यावेळेला इलेक्शन लागतील त्यावेळेला नगरपालिकेची मुदत संपत आलेली असेल. मग काँग्रेसवाल्या काय वाटेल ते आश्वासन दिलं तर काँग्रेसच्या ताब्यात नगरपालिका जाऊन विकास काय होणार आहे? आज अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. या महाराष्ट्रात जे अर्थखातं आहे ते अर्थखातं त्यांच्याकडे आहे. आज तिजोरीची चावी त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं चांगला निधी आमचे नेते आदरणीय विलासराव जगताप साहेब माझे आमदार आहेत. त्यांच्या अजितदादांचे अतिशय चांगले घनिष्ठ असे संबंध आहेत. ते निश्चितपणानं निधी खेचून आणतील आणि नगरपालिकेला ते हेड आहे. त्या हेडवरती पैसे महाराष्ट्राचं बजेट आहे आणि आमचा तिथं उपमुख्यमंत्री अजितदादा आणि ते अर्थमंत्री असल्यामुळं आमचे प्रस्ताव गेल्यानंतर जे योग्य प्रस्ताव ते त्यांना मंजूरच करावं लागेल. त्यामुळं भाजपला असं काही मी देणार नाही जत शहराला अडवून असं काय म्हणता येणार नाही. भाजपकडे जी उमेदवार आहे ते उमेदवार बघा, आमचे उमेदवार बघा, काँग्रेस पार्टीचे उमेदवार बघा, तुम्हीच तुलना करा. आम्ही अतिशय क्वालिफाईड असे सर्व उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळं विजय आमचा निश्चित आहे. आमचा स्वभाव, आमचं वागणं, आमचं काम करण्याची पद्धत या शहरातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माहीत आहे. त्यामुळं झालेल्या मतदानाच्या 50-60% आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आणि बाकीच्या 40% हे सगळे पक्ष गुंडाळतील. असा गेली 40 वर्षाचा या शहराचा माझा घनिष्ठ संबंध ठेवतो. इतिहास मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि निश्चितपणानं आमच्या 23च्या 23 सीटा आणि नगराध्यक्ष 100% निवडून येईल. हे संपूर्ण पॅनल अजितदादांच्या नेतृत्वाखालचं ह्या घड्याळ चिन्हावरचं निवडून येईल. इथले जे आमदार आहेत विद्यमान आमदार जत मतदारसंघाचे ते सातत्यानं अजितदादा किंवा शरद पवार यांच्यावर टीका करतात. याबद्दल काय सांगाल? नाही, तो वरच्या लेवलचा प्रश्न आहे. कुणी कोणावरती टीका करायची ही ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. आम्ही उगीच आज उठलो चंद्रकांत दादाच्यावरती टीका करायला लागलो, मुख्यमंत्र्यांच्यावरती टीका करायला लागलो तरी बरोबर नाही. आम्ही आमचं काय आहे बघून, आमचं काय आहे हे ठरवून आम्ही
समोरच्या माणसावर टीका करायला पाहिजे. आम्ही आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर जर आम्ही टीका करायला लागलो, चंद्रकांत दादा आज पालकमंत्री आहेत, त्यांच्यावर आम्ही टीका करायला लागलो, तर ते आम्हाला शोभण्यासारखं शोभणीय नाही आहे. आम्ही आमच्या अवकात बघून आम्ही टीका करा. तुमचंही म्हणणं आहे की त्यांनी अवकाश बघून टीका नाही, त्यांचं काय म्हणणं ते मी त्याच्यावरती बोलणार नाही. माझं वैयक्तिक मी तुम्हाला मत सांगितलं. तुमच्या वाक्याचा दुसरा अर्थ तो होतोय ना, काय होतं ते मला माहीत नाही, पण माझी अवकात काय आहे, मी कुणावर बोलायचं ते मी ठरवून बोलायला पाहिजे. आणि मी कुणावरती जर मुख्यमंत्र्यांच्या वरती बोलायला लागलो, चंद्रकांत दादांच्या वरती बोलायला लागलो, तर लोक मला स्वीकारणार नाहीत, मला खोळ्यात काढतील. तुमचा जत शहराच्या विकासाचा अजेंडा काय? आता आम्ही वचननामा काढलेलं आहे साहेब. आम्ही फक्त त्यात 8च मुद्दे काढले. जगताप साहेब त्यातले आमचे तज्ज्ञ आहेत, अतुल कांबळे जे आमचे आहेत, बंटी दुधाळ आहे, या सर्वांनी मिळून आम्ही हा वचननामा काढलेला आहे. त्या वचननाम्यामध्ये पहिलं वचन आहे संपूर्ण शहरात बंदिस्त गटारी करणे. दुसरा मुद्दा आहे आमचा स्वच्छ, सुंदर व डासमुक्त शहर, सामाजिक सलोखा, शांततेला प्राधान्य, भयमुक्त जत, महिला भगिनी, शालेय मुलींना तत्काळ संरक्षण. तिसरा मुद्दा आमचा प्रभाग निहाय उद्यानाचा विकास, बालोद्यान, जिमची सोय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र. चौथा आमचा मुद्दा आहे बाजारपेठ व प्रत्येक ठिकाणी अद्ययावत स्वच्छतागृहे. पाचवा आमचं हे आहे संपूर्ण शहर झोपडपट्टीमुक्त, बेघर कुटुंबास हक्काचे घर. सहावा आमचा मुद्दा आहे महिला सुशिक्षित बेरोजगार युवकांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी सहाय्य. आठवा मुद्दा आहे आमचा जत शहर व वाड्या वस्त्यांना दररोज मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा. असे 8च मुद्दे आम्ही काढलेले आहेत. उगीच 50 मुद्दे काढायचे आणि त्यातलं कुठलंच काय पूर्ण करायचं नाही, मग बोलाचाच भात बोलाचीच कडी काँग्रेससारखं आमचं होईल. म्हणून आम्ही जेवढे आम्हाला करणं शक्य आहे तेवढेच मुद्दे आम्ही काढलेत. या शहराच्या विकासाचा हे मुद्दे आहेत. याच्या व्यतिरिक्त लोकांना काय हवं आहे? रोज मुबलक स्वच्छ पाणी मिळालं, डासमुक्त शहर झालं, उद्यानं झाली, रोज त्यांना मुबलक पाणी सोडलं. बंदिस्त गटारीचा प्रस्ताव माझा 2016चा आहे, तोही निश्चितपणानं मंजूर होईल. त्यावेळेला 160 कोटीचा प्रस्ताव होता. आता जरी इस्टिमेट वाढलं तर ते 200 कोटीच्या आसपास होईल. आणि हेही जर सगळी कामं करायची असतील तर त्याला बजेट पाहिजे, सत्ता लागत्या. आणि आमच्या अजितदादा त्या सत्तेत आहेत. महाराष्ट्राचे ते अर्थखातं त्यांच्या हातात आहे, तिजोरीची चावी ते त्यांच्याकडे आहे. जरी मालक भाजपवाले असले तर तिजोरीचे संरक्षण ते करतात, त्यांच्या ताब्यात ती किल्ली आहे. त्यामुळे निश्चितपणानं आम्हाला मोठ्या प्रमाणात ते निधी देतील आणि या शहराचा चेहरा मोहरा आम्ही निश्चितपणानं आमचे राष्ट्रवादी काँग्रेस, बसप आणि उभाटा शिवसेना उभाटा यांच्या माध्यमातून निश्चित या शहराचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जाता जाता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. तुमची लढत प्रामुख्यानं कोणाशी आहे? तुम्ही काँग्रेसशी आहे की तुमच्या मित्रपक्षांशी आहे? आमची काँग्रेसची नाही, मित्र पक्षाशी नाही. झालेल्या मतदानाच्या 50-60% आम्ही राष्ट्रवादी घड्याळ आणि बाकीच्या ते सगळे, मग त्यांची लढाई कोणाला सांगायची त्यांचं ते ठरवतील. तुम्ही वज्रहरीशी माझं विजन या वज्रहरीच्या खास कार्यक्रमात तुम्ही तुमची भूमिका मांडलीत, तुमचं विजन मांडलं, तुम्ही आमच्याशी गप्पा मारलात, आलात, वेळ काढून त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.